आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघूया। वाशिम शहरातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी पालिकेकडून तब्बल 9 कोटी रुपये खर्च करून 8 वर्षांपूर्वी टेम्पल गार्डन आणि तारांगणाची निर्मिती करण्यात आली। मात्र 8 वर्षांपूर्वी झालेले हे तारांगण अद्यापही बंद अवस्थेत असून या टेम्पल गार्डनचं रूपांतर जंगलात झालंय। तारांगणाचे सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले। आपण दृश्यांमध्ये बघतोय। वाशिम शहरातील नगरपालिकेकडून लहान बालक, ज्येष्ठ आणि सर्वसामान्यांसाठी मोठ्या प्रमाणात 9 कोटी रुपये निधी खर्च करून नगरपालिकेकडून तारांगण आणि टेम्पल गार्डनची उभारणी करण्यात आली होती। मात्र हे टेम्पल गार्डन 8 वर्षापासून बंद अवस्थेत आहे। त्यात बागेसाठी 5 कोटी, तर तारांगणासाठी 2 कोटी 48 लाख आणि मोनोरेलसाठी 1 कोटी 34 लाख तसेच इतर अन्य सोयीसाठी या सर्व निधीचा खर्च करण्यात आला आहे। हे टेम्पल गार्डन आणि तारांगणाचे लोकार्पण 7 ते 8 वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं होतं। मात्र हे टेम्पल गार्डन तेव्हापासून तर आत्तापर्यंत बंद अवस्थेतच आहे। याचा भीषण वास्तव मी तुम्हाला दाखवतो आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता या टेम्पल गार्डनची किती मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे। यातील संपूर्ण वस्तू मोडकळीस आल्या आहेत। मोनोरेल बंद अवस्थेत आहे। जंगली गवत, काटेरी झुडपं वाढलेली आहेत। मोकाट गुरेढोरे यामध्ये चरतात। 7 ते 8 वर्ष उलटूनही खगोलप्रेमींसाठी तयार करण्यात आलेलं तारांगण होण्याआधी जळून गेलेलं आहे। अज्ञात व्यक्तीकडून हे जाळून टाकण्यात आलेलं आहे। सध्या हे तारांगण बंद अवस्थेत असून यातील संपूर्ण वस्तू आगीत खाक झालेल्या आहेत। मात्र याची संपूर्ण चौकशी जी आहे ती अद्यापपर्यंत झालेली नसल्याची माहिती मिळत आहे। या गार्डनची अवस्था किती बिकट आहे या दृश्यामधून दिसून येत आहे। मात्र नगरपालिका प्रशासन टेम्पल गार्डन उघडण्याकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे नागरिकांसह पालकांची निराशा झालेली आहे। बंद असलेले टेम्पल गार्डन कधी सुरू होणार याकडे वाशिम शहरातील बालकांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागून आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।